देवळी कॅम्प येथे बली प्रतिपदा अर्थात दीपावली पाडव्यानिमित्त गवळी समाजाच्या वतीने सगर उत्सव साजरा केला जातो। शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवात गवळी समाज व पशुपालक यांनी देवळी कॅम्प शहरात म्हशी रेड्यांची आकर्षक सजावट करून वाजत गाजत मिरवणूक काढली। रेड्यांची मिरवणूक पाहण्यासाठी शहरवासियांनी जुन्या मध्यवर्ती बस स्थानक परिसरात गर्दी केली होती। बली प्रतिपदेला देवळालीत रेड्यांची मिरवणूक काढण्याची प्रथा पूर्व परंपरेनुसार आहे। ज्या पशुधन पालकांकडे गोठेधारकांकडे म्हशी रेड्या आहेत ते पाडव्याला सकाळी आपल्या रेड्यांना उठणारे अंघोळ घालतात। त्यांच्या अंगावर विविध सामाजिक धार्मिक संदेश देणारी रंगीत चित्रे साकारतात। त्यांची आकर्षक सजावट देखील करतात। सायंकाळी पशुपालक कुटुंबातील व गावातील महिला भगिनी रेड्यांचे पूजन औक्षण करतात। नैवेद्य रेड्यांना भरवला जातो। त्यानंतर ढोल ताशांच्या गजर व फटाक्यांच्या आतिषबाजी करत मिरवणूक ही काढली जाते। शहरातील आनंद रोड, वडनेर रोड, हौसंद रोड, जुने बस स्थानक, मेन रोड मार्गे मिरवणूक ही काढण्यात आली। गवळीवाडा भागातील गणेश मंदिर, प्राचीन मनोकामेश्वर शिव मंदिर, शीतला माता मंदिर, हनुमान मंदिर येथे मंदिराला प्रदक्षिणा घालून श्रीफळ वाढून मंदिरासमोर रेड्यांनी सलामी दिली। दर्शन केल्यानंतर मिरवणूक मुख्य रस्त्यावरून जुन्या बस स्थानक परिसरात आल्यानंतर रेड्याकडून देण्यात येणारी सलामी पाहण्यासाठी गर्दी झाली होती। पुढील 2 पाय उंचावत रेड्यांनी सलामी दिली। वडनेर रोडवरील यादव कुटुंबातील हिराबाई यादव, अनिता यादव, कविता यादव, देवळी जनकल्याणी फाउंडेशनच्या उपाध्यक्ष नीताताई गोडसे यांनी रेड्यांचं औक्षण केलंय। यावेळी सुभाष यादव, कुमार यादव, सोहम यादव, पवन गायकवाड, सोमनाथ बर्डेसह नागरिक उपस्थित होते। गवळीपाडा भागात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत अली यादव, कुणाल यादव, राहुल यादव, नितीन यादव, तेजस बुंदेले, राहुल शिरसाट, नितीन गायकवाड, राजू यादव, ताराचंद यादव, विनय यादव, विजय यादव, मनोज यादव, गोविंद गवळी, राजू यादव, रवी यादव, मनीष यादव, प्रदीप यादव, करण मेंद्रे आदींनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता। एबी न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांटेकर, देवळाली कॅम्प।